लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहत आहोत की 26,40,000 लाडक्या बहिणींची पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ही पडताळणी होत असताना लाडक्या बहिणींना किंवा हे जे पडताळणीचे कर्मचारी आहेत यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. आता या अडचणी कोणत्या आहेत आणि यासाठी काय करायचं आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आणि सबस्क्राईब केलं नसल्यास आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या सर्व माहिती आणि अपडेट सर्वात आधी आणि योग्य पद्धतीने मिळणार आहेत. तर चला आपल्या व्हिडिओच्या मुद्द्याला सुरू करूया. तर मुद्दा काय की लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी करताना येणाऱ्या अडचणी आणि आता त्या अडचणींवर आपण पर्याय काय काढायचा. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला जून महिन्यापासून पैसे आले नसल्यास, कधीपासून जून महिन्यापासून तुम्हाला योजनेचे पैसे आले नसल्यास तुमची पडताळणी प्रक्रिया करायचे आदेश महिला व बाल विकास विभागाने दिले आहेत. या संदर्भात स्पष्टपणे सांगण्यात आले की ही फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने पडताळणी होणार आणि ही पडताळणीचे अधिकार कोणाला दिले तर ते फक्त अंगणवाडी सेविकांना दिले. आता अंगणवाडी सेविकांना हे अधिकार दिल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी काय केलं तर अंगणवाडी सेविका या ठिकाणी तुमच्या गावागावातील प्रत्येकाची यादी अंगणवाडी सेविकांकडे दिली. आता ही यादी कसली होती तर ही यादी होती पडताळणी यादी किंवा अपात्र महिलांची यादी. आता ही यादी अंगणवाडी सेविकांकडे मिळाल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी काय केले की प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींची चौकशी प्रक्रिया सुरू केली. चौकशी प्रक्रिया सुरू केली म्हणजे काय केलं की तुमच्या कुटुंबामध्ये एकूण लाभार्थी किती आहेत, त्यापैकी विवाहित किती आहेत, अविवाहित किती आहेत, तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे चारचाकी वाहन आहे का, तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे का किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी गव्हर्नमेंटसाठी टॅक्स भरतं का, अशी संदर्भातील माहिती या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेच्या अपात्रता यादीमध्ये असलेल्या महिलांना विचारली. ठीक आहे. आणि मग यामध्ये काय झालं की आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांच्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी आहेत त्यांना काय सांगण्यात आलं की तुमच्या कुटुंबामध्ये सासू आणि सून असल्यास आता एकीलाच लाभ मिळणार आहे आणि लाभ कुणाला घ्यायचा आहे तुम्हीच ठरवायचं. म्हणजेच की ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला होत्या त्यांनी ठरवायचं की आता आपल्या कुटुंबातील कोणाला पैसे यापुढे चालू ठेवायचे आणि कोणाचे पैसे बंद करायचे. यामुळे सुरुवात काय झाली, इथेच पहिला वादाला सुरुवात झाली. सासू आणि सून आहे तर मग लाभ कुणाला द्यायचा, 1500 रुपये महिना मिळवायचे हे कोणाला मिळवायचे, हे सासूने घ्यायचे की सुनेने घ्यायचे हे कसे ठरणार. यामुळे घराघरात मोठ्या प्रमाणावर वाद सुरू झाला आणि हा वाद पोहोचला थेट अंगणवाडी सेविकांकडे. यामध्ये काय झालं की सासू येऊन अंगणवाडी सेविकाला म्हणायला लागली की माझे पैसे तू बंद करू नको, सून देखील अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन म्हणायला लागली की माझे पैसे तुम्ही बंद करू नका. आणि अशा पद्धतीने मग अंगणवाडी सेविकांनी ठरवलं की आता आम्ही काय करायचं. मग यामध्ये अनेक अंगणवाडी सेविकांनी काय केलं, संप पुकारला. तसेच लाडकी बहीण योजनेची कामं आम्ही करणार नाही असे देखील अनेक अंगणवाडी सेविकांनी सांगितलं. कारण यामध्ये काय झालं की मानसिक त्रास व्हायला लागला, मोठ्या प्रमाणावर वाद व्हायला लागला आणि अशामध्ये मग अंगणवाडी सेविकांनी स्पष्टपणे निर्णय घेतला की बाबा आता आम्ही या पद्धतीने चौकशी करणार नाही. आणि मग काय झालं की अनेक ठिकाणी अजूनही अंगणवाडी सेविकांच्या द्वारे पडताळणीची प्रक्रिया सुरू नाही. अशा वेळेस मग महिलांनी काय करायचं, तर अंगणवाडी सेविका तुमची पडताळणी करत नाहीत. तसेच काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी सुरू आहे तर ते पडताळणी काय होते की तुमचे रेशनिंग कार्ड असेल त्या रेशनिंग कार्डवर तुमच्या लाभार्थी महिला किती आहेत काय आहेत ही चौकशी होतीये. परंतु याला देखील लाडक्या बहिणी ज्या आहेत ते सहकार्य करत नाहीत, कारण त्यांना वाटतंय की योजनेचे तर आमचे पैसे बंद झाल्यानंतर मग आम्ही काय करायचं. पण लाडक्या बहिणींनो एक गोष्ट 100% लक्षात घ्या, जर तुम्हाला जून आणि जुलैचे पैसे आले नसतील आणि तुम्ही योजनेची पडताळणी अथवा तुमची जर तुम्ही जो विनंती अर्ज आहे तो विनंती अर्ज जर भरून दिला नाही तर तुम्हाला योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाहीत. तुम्हाला योजनेतून बाद असं ग्राह्य धरलं जाईल आणि तुम्हाला ऑगस्ट महिना असेल, सप्टेंबर महिना असेल, पुढचे सर्व हप्ते तुम्हाला दिले जाणार नाहीत. त्यामुळे अंगणवाडी सेविका जर तुमच्याकडे आल्या पडताळणी करायचं तर त्यांनी म्हटलं तर तुमची पडताळणी होऊ द्या, कुटुंबामधील एकीला कोणाला तरी लाभ चालू राहू द्या. कारण जर तुम्ही काहीच पडताळणी नाही केली तर जे लाभ बंद झाले आहेत ते लाभ तुमचे चालू होणार नाहीत, हे 100% खरं आहे. आता अंगणवाडी सेविकांकडून समजा तुमची पडताळणी होत असेल तर तुम्ही काय करणार, तर लक्षात घ्या यासाठी तुमच्याकडे दुसरा असलेला पर्याय म्हणजे महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी. हे तुम्हाला कुठे मिळतात तर हे तुम्हाला भेटतात पंचायत समिती कार्यालयामध्ये. तुमच्या जे पंचायत समिती कार्यालय असते तिथे जाऊन तुम्हाला महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यायची आहे. ही भेट अत्यंत महत्वाची आहे. ही भेट कुणी कुणी घ्यायची आहे तर लक्षात घ्या, ज्यांनी योजनेचा अर्ज केला होता सर्वात आधी परंतु त्यांना पैसे आले नाहीत फॉर्म अप्रूव्ह होऊन, ते देखील यांची भेट घेऊ शकतात. ज्यांना
योजनेचे पैसे जानेवारी महिन्यापासून बंद झाले ते देखील यांची भेट घेऊ शकतात. ज्यांनी नारी शक्ती ऍप्लिकेशन वरून फॉर्म भरला होता परंतु त्यांना योजनेचे पैसे बंद झाले, त्यांचा स्टेटस देखील ते पाहू शकत नाहीत, अशा देखील महिला या महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊ शकतात. कारण यांच्याकडे काय असतं, यांच्याकडे लॉग इन असतं आणि ते लॉग इन टाकून तुमचा आधार नंबर घेऊन ते लॉग इन करून तुम्हाला योजनेचे पैसे का मिळत नाहीत हे तुम्हाला सांगू शकणार आहेत. तसेच तुम्ही योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास तुमचे पैसे चालू करण्याचे देखील अधिकार तुमच्या महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे असतात. कारण महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी काय करतात की तुमची जी काही माहिती आहे ती सर्व माहिती तुमच्या कलेक्टर ऑफिसला पाठवतात आणि कलेक्टर ऑफिसला तुमची माहिती गेल्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे सुरू होतात. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, हे 100% खरं आहे. मग आता तुम्हाला कोणाकोणाला जायचं मी सांगितलं. आता ज्यांना जून महिन्यापासून पैसे आले नाहीत त्यांनीही जायचं आहे, ज्यांना पहिल्यापासून पैसे आले नाहीत त्यांनी देखील जायचं आहे. महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प कर्मचाऱ्यांची तुम्हाला भेट घ्यायची आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांना भेट घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड असेल, तुमचे रेशनिंग कार्ड असेल, तुमचा शाळा सोडल्यात दाखला असेल, ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, जेणेकरून तुमची सर्व माहिती तपासली जाईल आणि माहितीमध्ये जर तुम्ही योजनेच्या लाभासाठी पात्र ठरला तर तुमची माहिती लगेच जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवली जाईल. तिथून तुमची माहिती महिला व बाल विकास विभागाकडे जाईल आणि त्यानंतर तुमचे योजनेचे पैसे सुरू होणार याची एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया तुम्हाला करावयाची आहे. जर तुमचे योजनेचे पैसे बंद झाले असतील तर तुम्ही जर काहीच नाही केलं, मी आधी देखील सांगून झालं आहे की तुम्ही जर काहीच नाही केलं, तुम्ही जर घरी निवांत बसला तर मात्र तुम्हाला ऑगस्ट महिन्याचेही पैसे मिळणार नाहीत, सप्टेंबर महिन्याचेही पैसे मिळणार नाहीत आणि योजनेचे तुमचे लाभ पूर्णपणे बंद केले जातील. त्यामुळे तुम्हाला या बाबींची आधीच काळजी घेणे गरजेचे असणार आहे. तुम्ही जर घरी बसला तर मात्र योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. म्हणूनच लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे आले नसतील तर तुम्हाला 2 ठिकाणी जायचं आहे, एक तर अंगणवाडी सेविका आणि दुसरे म्हणजे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी. आता जिथे अंगणवाडी सेविका नाहीत किंवा जिथे पंचायत समिती येत नाही ते नगरपालिका आणि महानगरपालिका कार्यालयामध्ये जाऊन महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊ शकतात आणि त्यांची भेट घेऊन तुम्हाला योजनेचे पैसे नक्की सुरू होतील. त्यामुळे ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तसेच तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.